नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरीवर आज तुम्ही ऐकणार आहात 10वा भाग रायबा या कादंबरीचा, जी कादंबरी लिहिली आहे डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे, सह्याद्री कन्या यांनी. आणि आजचा भाग आहे शेलार मामांचा मृत्यू. रायबाचं लग्न उरकलं. शिवाजीराजे जिजामाता राजगडावर येण्यास निघाले. शेलार मामांना भाच्याच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला होता. ते दुःखातून सावरलेच नाहीत. रायबाच्या लग्नातही ते खूप शांत होते. तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेला लाडका तान्हा शेलार मामांना सोडून गेलेला होता. शेलार मामांनी स्वराज्याची सेवा निष्ठेनं केली. त्यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज खाली पडू दिला नाही. कोंढाण्यावर तर त्यांनी प्राणाची बाजी लावली. वय वर्ष 80 असूनही निधड्या छातीनं लढणाऱ्या शेलार मामांची भेट घेण्यासाठी शिवाजीराजे त्यांच्या घरात गेले. ओसरीवर शेलार मामा गुडघ्याला हात बांधून बसलेले होते. महाराज घरात आलेले पाहून शेलार मामा लगबगीनं उठू लागले. महाराज पुढे आले आणि म्हणाले, "मामा बसा. आम्ही राजगडावर निघालो. तुम्ही आता थोडा आराम करा. तुमचं वय झालंय." त्यावर शेलार मामा म्हणाले, "राज, तान्हा गेला. आता मी पण जाणार देवा घरी. कसंसं वाटतंय. स्वप्नात माझा तान्हा सारखा येतोय बघा. माझं वय झालंय. मी गेलो असतो लढाईला तर बेस झाला असतं, पण माझा तान्हा गेला." बोलताना शेलार मामांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पांढऱ्या पिकलेल्या मिशांवरनं अश्रू घळाघळा खाली जमिनीवर टपकत होते. शेलार मामांना दुःख आवरता येत नव्हतं. शिवाजीराजे जवळ आले. शेलार मामांना म्हणाले, "मामा, आम्ही येतो." महाराज घरातून बाहेर पडले. त्यांनी उमरठ सोडलं आणि रानवडी कार्नवडी मार्गे राजगडावर पोहोचले. शेलार मामांची तब्येत खालावत चाललेली होती. सुभेदार तान्हाजींच्या दुःखातून ते सावरलेच नाहीत. फाल्गुन संपला आणि चैत्राच्या सुरुवातीला त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेलार मामांच्या मृत्यूने शिवाजीराजांच्या स्वराज्याचा आधारवडच हरपला. वयाची 70 ओलांडलेले वीर बाजी पासलकर स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बेलसरला शहीद झाले, तर वयाची 80 ओलांडलेल्या शेलार मामांनी कोंढाण्याच्या लढाईत मोगलांना कापून स्वराज्याचा निरोप घेतला. तान्हाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर जिथे अंत्यसंस्कार केले होते, तिथे शेजारीच शंभू महादेवाच्या माळावर शेलार मामांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. स्वराज्याचा नरसिंह, नरवीर सुभाजी तान्हाजी मालुसरे आणि आधारवड झुंजार योद्धा शेलार मामा यांची शंभू महादेवाच्या माळावर शिवाजी राजांनी शेजारी शेजारी समाधी बांधली. वर्षानुवर्ष या मामा भाच्यांच्या स्वराज्यनिष्ठेच्या प्रखर राष्ट्रभक्तीच्या स्मृती जतन व्हाव्यात, यासाठी शिवाजी राजांनी दोन्ही समाधीच्या पूजे अर्चेसाठी दिवाबत्तीसाठी जमीन दान केली. सिंहगडावर नरवीरांचं राष्ट्रीय स्मारक. शिवाजीराजांनी कोंढाण्याचं नाव सिंहगड असं ठेवलं. बाले किल्ल्याच्या पायथ्याला तान्हाजी मालुसरे यांनी जिथे बलिदान दिलं, त्या बलिदान स्थळी तान्हाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ शिवाजी राजांनी तान्हाजींचं वीर स्मारक बांधलं. त्या दगडी स्मारकावर लढाईचे प्रसंग कोरलेले आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वीर स्मारकाची दैनंदिन पूजा अर्चा करण्यासाठी महाराजांनी व्यवस्था केली. खंडोजी नाईक जोरकर, पढेर, खामकर, थोपटे, गायकवाड, खापटे, मोरे, चव्हाण, नलावडे, कान्होजी धावडे, सिदोजी टकले, खाटपे, मते, पायगुडे, पवळे, जोरी, शहाडे, जावळकर, माताले, टकले, दारवटकर, डिंबळे, कोंडे, पोकळे, दांगट, धावडे, तनपुरे, मरळ, बामगुडे, पासलकर, दसवडकर, गोरड, भिंडे, चव्हाण, मिंडे, सांबारे, जाधव, मुजुमले, चोरघे आदी मावळ्यांनी
सिंहगडाच्या लढाईत मोठं शौर्य गाजवलं, त्यांना शिवाजीराजांनी बक्षिसं दिली. या लढाईत शहीद झालेल्या मावळ्याच्या वारसांना स्वराज्यात चाकरीला घेतलं, तर विधवांना शिवाजीराजांनी सरकारी मानधन सुरू केलं. सिंहगडाची लढाई ही स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि संरक्षणासाठी फार महत्त्वाची ठरली. त्यानंतर स्वराज्याचा विस्तार वेगानं सुरू झाला. कार्यात, गुंजन, मोसे, कानंद, मावळातल्या रयतेनं या लढाईत मोठं योगदान दिलं. शिवाजी राजांच्या दूरदृष्टीनं या लढाईत मोठं यश मिळालं, मात्र जिवलग मित्र तान्हाजी गमावला. त्यांच्या डोळ्यासमोर सतत सिंहगड आणि नरवीर तान्हाजी यांचं चित्र उभं राहत होतं. भाऊ पुढे बोलतच होते. स्वराज्याच्या रक्षणासाठी सिंहगडाचं मोठं योगदान ठरलं. सिंहगड स्वराज्यात आल्यानं आसपासच्या कर्यात मावळ, खेडेबारे मावळ, पुणे प्रांतही शिवाजीराजांनी जिंकून घेतले. आता स्वराज्य वाढीसाठी अनुकूल भूमी स्वराज्याच्या ताब्यात आली. स्वराज्याचा रणसंग्राम मोठ्या जोशात सुरू होता. महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी खेडोपाडी कामं सुरू केली. विहिरी, बांध, जमिनींची प्रतवारी आदी कामं सुरू होती. सिंहगडाचा लढा स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि सुरक्षिततेसाठी मोलाचा ठरला. पुणे आणि आसपासची खेडीही स्वराज्यात आली. पुणे हे भूसखल प्रदेशात असल्यानं तिथे मोघलांचे हल्ले होत राहिले. मात्र कार्यात मावळातील धायरी, नांदोशी, खडकवासलाच्या डोंगरात स्वराज्यसेवक मावळ्यांची मोठी फौज महाराजांनी उभी केली होती. हे मावळे सिंहगडावर येणाऱ्या शत्रूंना इथेच रोखून धरत असत. दगडगोट्याच्या वर्षावानं मोघलांचा हल्ला परतवून लावण्यात मावळ्यांनी कसब साधलेलं होतं. त्यामुळे मोघल बादशाह औरंगजेब हताश झाला. ताब्यातला कोंढाणा गेला आणि मोघल साम्राज्याला उतरती कळा सुरू झाली. शिवनेरीवर मोघलांचं ठाणं होतं. ते ताब्यात घेण्यासाठी शिवाजी राजांनी मोहिमा हाती घेतल्या, मात्र त्यात शिवरायांना यश आलं नाही. काका, पुढे रायबाचं काय झालं? अंकिताताई, सांगतोय ना. तान्हाजीच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी रायबाला आपल्या वडिलांच्या मायेसारखा आधार दिला. आता रायबा 17-18 वर्षांचा झालेला होता. वडिलांप्रमाणे तो निर्भीड होता, शूर होता. तो शंभूराजांचा बालमित्र होता. वडील गेल्यापासून रायबा सावलीप्रमाणे शिवाजीराजांच्या छायेत वावरत होता. वय लहान असूनही तो तलवारबाजीत निपुण होता. महाराजांनी त्याची कर्तबगारी बघून त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. पायदळाच्या तुकडीचा रायबा सरनोबत झाला. स्वराज्याचा डामडोल दाही दिशात फडकायला लागला. कोकणची सुभेदारी तान्हाजी मालुसरे सांभाळत होते. तोपर्यंत शिवाजी राजांना कोकण प्रांतांची चिंता नव्हती. तळ कोकण, समुद्रकिनाऱ्यापासून घाटमाथ्यापर्यंत सर्व भागांची सुभेदार तान्हाजी मालुसरे यांना खडानखडा माहिती होती. कोण फितुरी करणार याचा त्यांना अचूक अंदाजही होता. त्यामुळे तान्हाजी शत्रूचा जागीच काटा काढत असत. स्वराज्य वाढीला लागलेलं असतानाच कोकणात मोगलांनी सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज अशा शत्रूंना फूस द्यायला सुरुवात केली. समुद्रात सत्ता मिळवून स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी शिवाजी राजांनी राजगडावरून राजधानी हलवली. घाटमाथा आणि समुद्र किनारपट्टीच्या मध्यभागी असलेल्या रायगडावर शिवाजी राजांनी स्वराज्याची राजधानी केली. महाराजांच्या अंगरक्षक दलात रायबाला घेतलं. 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. नरवीर तान्हाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, थोपटे, खाटपे, सणस, बांदल, पडवळ, गोरड, जागडे, रेणुसे, पोकळे, प्रतापराव गुजर असे अनमोल हिरे स्वराज्याच्या रक्षणासाठी शहीद झालेले होते. महाराज राज्याभिषेकासाठी सिंहासनाच्या पायऱ्या चढायला लागले. समोर उभ्या असलेल्या रायबाकडे महाराजांनी आपली नजर स्थिर केली आणि महाराजांचे डोळे पाणावले. माझा तान्हा असे उद्गार नकळत महाराजांच्या तोंडातून बाहेर पडले आणि महाराज स्तब्ध झाले. महाराजांचं भावनिक प्रेम, करुणेनं भरलेलं अंतःकरण बघून देशविदेशातले पाहुणे, अष्टप्रधान, सेनापती हंबीरराव मोहिते, शंभूराजे, जिजामाता सर्वजण भावनाविवश झाले. जिजामाता म्हणाल्या, शिवबा,
तान्हाजी, बाजी, कोंडाजी, शिवाकाशीसारखे बहादर मावळे तुझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या रक्ताच्या शिंपण्यानं स्वराज्य पावन झालं. स्वराज्य हा मोठा ठेवा आहे. त्यांच्यावर तुझं जीवापाड असलेलं प्रेम पाहून मी धन्य झाली आहे. तू रयतेचा राजा आहेस. माझा पुत्र असलास तरी सर्व मावळमातेचं लेकरू आहेस. शिवाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि 12व्या दिवशी 17 जून 1674 रोजी जिजामातांचं पाचाडच्या वाड्यात निधन झालं. महाराजांना अतीव दुःख झालं. उभं आयुष्य जिच्या आज्ञेत राहून स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्य वाढवलं, त्या प्राणाहून प्रिय मातेच्या मृत्यूनं शिवाजीराजे कमालीचे दुःखी झाले. पाचाडला गेलो की अजूनही आपोआप नतमस्तक होतो आपण. मावळ्यांची सभा. कोंढाणा मोगलांच्या विळख्यात 5 वर्ष खितपत होता. गडाच्या पंचक्रोशीतील कार्यात मावळातील 36 खेडीपाडी मोगलांच्या जोखडात होती. कोंढाणा स्वराज्यात आला आणि ती खेडीपाडीही स्वराज्यात आली. 4 फेब्रुवारी 1670 रोजी सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाण्यावर बलिदान देऊन स्वराज्याचं रक्षण केलं. कोंढाणा जिंकला. कोंढाणा स्वराज्यात आल्यानं स्वराज्याची ताकद चौफेर वाढली होती. राजगडावरनं रायगडावर स्वराज्याची राजधानी स्थापन झाली. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर शिवाजी राजे यांच्यासमोर कोंढाण्याचं दृश्य उभं राहायला लागलं. गडाचं नामकरण सिंहगड करून आपल्या जिवलग मित्राच्या स्वराज्याच्या रणझुंजार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मृती शिवाजी राजांनी जिवंत ठेवलेल्या होत्या. सिंहगडाच्या मावळ मातीत शिवराजांनी कर्यात मावळातल्या मावळ्यांची गोतसभा बोलवली. मोगलाईत धायरी, हिंगणे, कोथरूड, बावधन, चांदे नांदे, भुगाव, भुकुम, मांडवी खुर्द, कुडजे, कोंढवे धावडे, शिवणे, वारजे, नऱ्हे, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, वरदाडे, मालखेड, खानापूर, डोणजे, खडकवासला, गोहे खुर्द, गोरे बुद्रुक, खामगाव मावळ, सूस, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, आगळंबे, कात्रज, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द आदी खेड्यापाड्यातील मावळ्यांनी आतोनात हालापेष्टा आणि छळ सहन केलेले होते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी या मावळ्यांनी सिंहगडाच्या लढाईत पाठबळ दिलेलं होतं. या वीर मावळ्यांना भेटण्यासाठी शिवाजीराजे सिंहगडावर आले. सोबत नरवीरांचे पुत्र रायबा मालुसरे होते. महाराजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळही मुद्दाम सिंहगडावर बरोबर आणलेलं होतं. नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी जिथे बलिदान दिलं त्या त्यांच्या पवित्र बलिदान स्थळाची माती आपल्या कपाळाला लावत महाराजांनी मावळ मातीला वंदन केलं. त्यावेळी महाराजांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, पुढच्या जन्मी मला अशा राष्ट्रभक्त वीर मावळ्यांची साथ मिळो. महाराजांच्या बोलण्याकडे किल्लेदार आबाजी थोपटे टक लावून पाहत होते. खंडोजी नाईक, हिरोजी फर्जंद, जेतोजी कारंजावणे, मल्हारजी खिरीड, बाबाजी पायगुडे, नाईकजी शहाडे, तानाजी पोकळे, माऊजी जोरी, जाऊजी सुर्वे, धनाजी दगडे, मोरोजी घुले, मिराजी मुसलमान, भिवाजी चोंदे, बापूजी शितोळे, रामजी बोराटे, बाबाजी वांजळे, बापूजी सुतार, जातजी माझिरे, शिवजी बराटे, रखोजी चिंधे, मालजी रानवडे, चिमणाजी देशपांडे, गिरजोजी मते, दसोजी जावळकर, कुसनाजी वेडे, हिरोजी तनपुरे, साऊजी बराटे, कान्होजी धावडे, तुकाजी नलगे, भिकाजी दांगट, येसाजी ससार, सणस, चांदेरे आदी मावळे महाराजांच्या प्रेमानं भारावून गेले होते. कार्यात मावळातील मावळ्यांवर महाराजांचा लहानपणापासून मोठा विश्वास होता. रायबा, आपण पारगडाच्या पायथ्याशी आलोय बरं. हो काका, पारगडाचा इतिहास आपण पारगडाच्या पायरीवर बसून ऐकू आणि नंतर पायऱ्या चढू काका. श्रोते हो, स्वराज्य पार करणारा पारगड हा भाग आपण ऐकणार आहोत उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे लिखित रायबा ही कादंबरी. नमस्कार.